गोमतेल टाकला, एक खड्डा केलाय. हा मागच्या वर्षीचा खांब, हा जो तळामध्ये राहिला तो. आज टाकला ना का मग आजपासून ही डाळी खायची, खजूर खायची, आज आंबा. काटा आहे का बोललो काय ओळखून घेतलं होय. नमस्कार मंडळी, गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आहे होळी. होळी म्हणजे पेठमध्ये खूप मोठी यात्रा असते. पेठमध्येच नाही तर खूप साऱ्या आदिवासी भागामध्ये होळीच्या दिवशी सर्वात मोठी यात्रा असते. तीच यात्रा आज पेठची होती आणि ती यात्रा करून आज ती यात्रेमध्ये फिरून आज पेठमध्येच एक असलेलं छोटंसं खेडेगाव आडगाव, याच गावामध्ये याच्यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता गौरायांचा, म्हणजेच आखाती सणाचा. आणि आज याच गावामध्ये आडगाव याच गावामध्ये या भागातली होळी कशी होते त्या होळीचा आजचा व्हिडिओ बनवायचा आहे. तर मग ती होळी या भागामध्ये, प्रत्येक भागामध्ये होळी साजरी केली जाते, पण प्रत्येक भागामध्ये ह्या होळी साजऱ्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर मग या भागामध्ये कशी होळी साजरी होते ते आज आपण बघणार आहे. हे काय करत आहे ते सांगा मला. शीतळ सूप हे जे आहे ना, हे शीतळ सूप आणि ह्या ज्या पापड्या बांधल्या आहेत ह्या गावात प्रत्येक घरातून 5 पापड्या येतात आणि रूढी परंपरा, आदिवासी रूढी परंपरा प्रमाणे एकत्र येऊन एकत्रित साजरी करून आणि ही जी होळी आहे हे एकत्र येऊन आणि फापरं आणतात जंगलातून, आणि जंगलातून फापरं आणल्यानंतर ते एकत्र म्हणजे लाकडं आणल्यानंतर ते मग आता आम्ही उभी करू होळी. उभी केल्यानंतर मग पूर्ण आम्ही ते होळीला वंदन करू. म्हणजे लहान थोर बाया माणसा सगळे मग त्याला आम्ही वंदन करून आणि चेटवून देऊ. होळी चेटल्यानंतर मग तिचं दर्शन घेऊ. हे जे आहे खांबाला बांधू. खांबाला बांधल्यानंतर हे पहिल्यांदा पडल, खाली पडल्यानंतर ही होळी आवाज देईल. मग आम्ही काय सांगू, शीतळ जायचो म्हणजे आमचं दुःख जे आहे शरीर नाहीशे करतो. हे जे खांब ना आवाज देईल. आवाज दिल्यानंतर मग आम्ही म्हणू शीतळ जायचो. गावातली रोगराई कोणाचा नवस राहतो, कोणाचा काय राहतो, तो मग इथे घेऊन राहतो. मग ते इथं शेवट हे झालं पडल्यावर ते समाप्ती, काय नवस घेतला नाही घेतला. माझं नाव रामदास शिवराम गवे, पोलीस पाटील. हे जे आमचं जे कडधान्य पिकतं म्हणजे नागली, वरई, भात, उडीद काही असतील नसतील त्या मग प्रमाणे ह्या ज्या 5 पापड्या, याची एक पापडी म्हणजे तांदळाची एक नागलीची एक अशी बाजरी नाही, बाजरीची इथं बाजरीच पिकत नसले म्हणजे जे जे पिकत आहे इकडं त्याचे आम्ही बांधतो पापड्या. 2 तांदळाच्या आणि 3 नागलीच्या असं प्रत्येक घरामधून 2 तांदळाच्या आणि 3 नागलीच्या. आल्यावर ना मग ते तांदूळ आम्ही आणतो आणि आता पडल्यानंतर मग तिचा दर्शन घेतल्यानंतर मग ते आम्ही जे धान्य आणतो ते आम्ही सोडतून दर्शन घेतो. बरं, हे जे आहे ते हे असं एकदम गोल नाही आहे, त्याला असे शिंगार करावा लागतो. पापडी ती गोल जर आली त्याला आम्ही भाकर म्हणतो. भाकर आणि ही पापडी ते अशी करावं लागत, म्हणजे सजवले थोडक्यात. तो बाबा बांधतो तिकडे त्या बांधा. हो बांधा काही नाही, वळांडा
हा खांब ओलांडत नाही पण चुकीनं मीच ओलांडला गेलो. आता हे सर्व ह्या खांबाला पूर्ण सगळीकडे पापड्या बांधल्या ते. ह्या पूर्ण टोकापर्यंत ही गाठी आणि ह्या सगळ्या पापड्या. याला तुम्ही काय सांगत ह्या विकत आणलं याला? हरडा. ते तिकडं गाठी सांगतात, आमच्याकडे हरडा म्हणजे हा. हा प्रत्येक भागामध्ये वेगळे नाव. हा एकदम मोठाच्या मोठा खांब आहे आणि त्या पूर्ण खांबाला टोकापर्यंत, तळापासून तर टोकापर्यंत ह्या पापड्या बांधल्या ती. उचलल्यानंतर हा मग आता परत घ्यायचा. आता तो वर हे आता हे फक्त दाखवण्यासाठी तुम्ही उचललाय ना? हे आता तुम्हाला हे फक्त याच्या व्हिडिओ मध्ये येतं. ही अशी रूढी परंपरा आहे का आपल्या आदिवासीची ही रूढ आहे. हे रूढी परंपरा आता हे सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर आता ही उचलले जाईल. उचलले झाल्यानंतर हे लाकडं चंबूत लावले जातील आणि हा उभा डायरेक्ट केले जाईल आणि पेटवल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन पेटवायचा. पेटवल्यानंतर तो खाली पडतो. खाली पडल्यानंतर हे सर्व लोक झेलकात धावतात. ही पापडी हे सर्व झेलकते आणि झेलकल्यानंतर ते खांबाचा आवाज येईल आणि आवाज झाल्यानंतर सर्व गावातले लोक पाया पडतील तांदूळ घेऊन. का जसा का बा आपल्याशी बोलली, आवाज दिला आणि मग सर्व पाया पडून आणि सुखदुःख सांगून हे आमचं सुखदुःख एकदाशी तू माये घेऊन जाय. रामभाऊ जाधव. ज्यावेळेस हा खांब आपण इथं आडवा ठेवलाय तो ओलांडायचा नाही. त्याला आपण देव मानलं गेलाय ना, मग त्याला आपण ओलांडायचं नाही असं. मधोमध बांधतात हे. याला शीतल सूप म्हणतात. हा ते मगाशी तयार करत होते. ते शीतल सूप हे खांबाच्या जवळपास मधोमध बांधलाय. पाठीमागं गावकऱ्यांची सर्वांची तयारी चालली होळीचा खांब बांधायची. आता प्रत्येक परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं आपल्या डांगाणामध्ये ना हा जो खांब असतो तो उंबराचा असतो, तसं इकडच्या भागामध्ये हा खांब इकडच्या बांबूचा असतो आणि उंचच्या उंच मोठाच्या मोठा बांबू असतो. ही काल इथं ह्या ठिकाणी लहान होळी केली होती इथंच गावकऱ्यांनी आणि आज आहे मोठी होळी. तर ती मोठी होळी करण्यासाठी या खड्ड्यामध्ये मागच्या वर्षी इथं याच ठिकाणी मागच्या वर्षी पण होळी ते एकच ठिकाण राहते. हा आणि तो होल आहे खाली मध्ये. हा ते होलात ही सुपारी त्याच्यात 1 रुपया असा जे खाली टाकायचा होलामध्ये. खाली याच्यामध्ये टाकलेला आहे. खांबामध्ये खांबात टाकलाय का? खांबात टाकलाय आणि तो तोच म्हणजे खांब कसं टाकलाय? तो आता थोडासा तिथं होल पाडला आणि ते होलामध्ये गेला आणि तो होला तिकडे खाली राहिला. त्या होलामध्ये का? हा पा इथं होल पाडलाय हा हा इथं. आणि तो त्याच्यावर येत आहे ना, गोमतीर टाकला, हा. गायचा दूध टाकला आणि ते समजा आम्ही टाकला. गायचा दूध, गोमतीर, सुपारी आणि 1 रुपया आणि मग ते छिद्र पाडू मध्ये आज टाकलंय. शिद्रा पाडू टाकून शेणानं तो दाबून घेतला. ते परत सापडत नाही ना पेटून दिल्यावर म्हणून. पेटून गेल्यानंतर हे खाली राहतं. हा हा हे एवढं हे तो हॉल मध्ये आहे ना. Direct पुढच्या वर्षी हा निघणार. तो आता पुढच्या वर्षी हा. आणि तो तिथे सापडेल ना तिथंच टाकायचा. हा जिथं सापडेल तिथं तिथंच टाकायचा. इथं वर्षी पुढच्या उकळताना. तो टाकाय म्हणजे तो निघलच तो. हा हा मग आता इथं एक खड्डा केलाय. हो. इथं आता हा खांब रोवणार. हा खांबा मध्ये रोवायचा हा, हा. आणि बाहेर हे लाकडं लावायचे हा हा आणि लाकडं लावल्यानंतर ही माती त्याच्यावरती टाकायची. हा हा तो पहा हा हा गेल्या वर्षी हा मागच्या वर्षीचा खांब. हा जो तळामध्ये राहिला तो तळामध्ये आणि तो जिथं निघेल तिथंच आताच आपण टाकायचा. त्याच्यात होळी पेटवण्यापूर्वी संपूर्ण गावामध्ये पुकारून देतात की पापड्या आणून हा अगोदर आणून द्या म्हणून. गावात एक जो तो कोतवाल राहतो हा. तो सर्व गावामध्ये आरडून देतो पापड्या आणून द्या. पापड्या आणा आणि या पापड्या जिथे घेऊन येतात आणि प्रत्येकाने ज्यांनी आणलं त्यांनीच ते बांधतात. हा हा आणि बांधल्यानंतर आता उभा करायला सर्वच हे तरुण हे सर्व जी पुरुष मंडळी ती सर्व आता उभा करते. आता दुसरं एक हा खांब आणायला दुपारीच माणसं गेले होते. दुपारीच ते दुपारी आजची तसं पाहायला गेलं तर यात्रा असते हो पेठची. हो मग यात्रेला खूप सारे लोक यात्रेला हो, हो, जातात हो. आणि
त्यामध्ये तरुण वर्ग पण यात्रेला जातो. हा. तर हे काम शक्यतो गावातले जाणकार तुमच्यासारखे माणसं हा, आहेत ते तेच जर- करतात. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही संस्कृती आहे ना, हो. जुनी जाणकार माणसं तुमच्यासारखी जी माणसं आहेत त्यांनीच टिकून ठेवले. ते म्हणजे जत्रा टाकून तुम्ही हे होळीचं जे महत्वाचं काम आहे हे ते काम रानात करायला लागतं. जायचं, ते ठराविक माणसं तुम्ही जाणार. हो, हो. आज दुपारीच गेले होते समजा हो, जंगलामध्ये हो. आणि हा एवढा मोठा खांब हो. 7-8 जण तर गेले हो, असतील, हो. बरोबर ना? हो 10-15 लोक गेले ते. हा, आणि मग तो सगळ्यांनी मिळून जंगलामधून तो मोठ्या बघून आणायचा तो बी ना. हो हो हा, म्हणजे जो सापडेल तो सगळ्यात मोठा बघून आणायचा. मोठा बघूनच आणायचा. हा, आणि मग ते आणायला 10-15 जण हा राहतात. 15-20 लोक राहतात. हा, आणि मग तो पूजा करायला लागते तोडायच्या वेळेस. हा, म्हणजे तिथं जिथून आणणार हा तिथून बी त्याच्या अगोदर पूजा करायची मग तोडून आणायचा. तोडायच्या अगोदर याच्यावर पाणी सोडायचं. हा, म्हणजे हा आणि निसर्गातला एक भाग आहे हा, तो. हा. निसर्गाकडून आणण्यासाठी अगोदर मग त्याची तिथं पूजा करायची. हा, काहीतरी पूजा करायची मग आणायचा. पाणी आणि ते सुपारी एक वाटी नेतात हा. ती तिथं ठेवायची आणि मग पाया पडून तोडायचं. हा, हा. कसं दुपारपासूनच मला व्हिडिओ करायचा होता, पण पेठची यात्रा असल्यामुळे मला सुद्धा येता आलं नाही. आणि ते जत्रेला मग लहान मुलांना जत्रेत घेऊन गेलो आणि नंतर मग संध्याकाळी घाईमध्ये आलो. पण घाईमध्ये जरी आलो तरी संध्याकाळचा एकदम सुंदर क्षण बघायला भेटलाय आज. कारण एवढ्या एकोप्यानं आजही खेडेगावामध्ये होळी होतात हे बघणं म्हणजे खूप नशिबाची गोष्ट आहे. कारण खूप खेडेगावामध्ये होळ्या अजून बी होतात, पण जशा पूर्वी व्हायच्या तशा आता सगळ्याच भागात होत नाही. आणि इकडं अजूनही एकोप्यानं होळी होते हे बघणं म्हणजे एक सुंदर क्षण आहे. तिथलं हे टाकलंय उभा करायचा आहे नाही का? हा, हा, ते हा खांब उभा करायचा आहे, त्याच्यासाठी ही आरोळे आहे. नाही जायला हे येऊन जा ना. थांबा, त्यासाठी जायला लागेल मला. आता हे नाही का, हा, हे जे सगळेजण खांब उभा करतील नाही का, हा, हा खांब उचलतील धरतील. आता पहिल्यापासून तर शेवटपर्यंत नाही का. हा. आता बघा, आता मी आहे ना इकडे थांबतो जरा लांब. आता हे नाही का, लक्ष बाबा हे इकडे ते एक दोन अरे थांब ना, मला इकडचा घेऊ दे ना. थांब. हा जो इथं आहे नाही का, जी गेली वर्षी जागा होती नाही का, तिथं त्यांनी तो खांब आता अडीच करतील ते. घ्या बरं. करा नीट. आता हा खांब खूप उंच आहे त्याच्यामुळे हे सगळे लाकडे लावून आधार देतात त्याला. हा, न्या.
नैवेद्य येतील नाही का, ह्या होळी दाखवायला नाही का, जिथे होळीचा खांब उभा केला नाही हा. का, इथं नैवेद्य दाखवायला येतील. मग ते उभी केली जातील इथं, आता नाही का नैवेद्य दाखवले जातील नाही का, इथं इथं ते अगोदर घेऊन येतील. मग पुन्हा गावातल्या स्त्रिया गावातल्या ज्या स्त्रिया येतील नाही का, ते इथे येतील आणि मग काय करतील, ते इथं येऊन उभ्या राहतील, दाखवतील आणि नंतर मग काय करतील, इथे दाखवतील ते सगळेजण. होय तिकडं आणि हा. इथं तोरण हे बांधलं. इथं म्हणजे ना जे गावकीचे जे देव आहेत नाही का, ते त्यांनी इथं मांडलेत. नैवेद्य इथं दाखवायचं आणि नंतर मग होळी दाखवायची, लावायची. तुमचा नैवेद्य कुठं आहे, दाखवा ना आम्हाला. नाही ना, दाखवा ना. हा मग अशी दुसरी कोणाच्याच घरी नाही, दाखवा ना इकडे. नाही इथे दाखवा ना. हे जत्राचे बोबाने यांचे. हा हे जे नैवेद्य आहे नाही का, हा नैवेद्य तुमचा नवस आहे का, 5 नारळ होळी द्यायची. बरं, आता हा खांब उभा केला म्हणजेच होळी उभी केली आणि ही होळी नंदनाच्या वेळेला बांधतात. पुढून जा. हा येल कशाचा आहे हा, नांदण याला म्हणतात. देण्यात बांधतात ना. अंधारामुळे व्यवस्थित येत नाही. ह्या संपूर्ण पापड्या बांधल्या तू. हा असं तरी दिसतंय. आता इथं सगळे गावातले लोक जमा झाले ते. तिकडे पौर्णिमेचा चंद्र आणि इथं ही होळी. तांदूळ भरून पाणी, हा नारळ आणि हा पोना. हे कशाच्या पाण्यात आहे, आता हे हा सगळ्यांचा प्रत्येक घरून सगळ्यांचा निवड आलाय. हे इकडं आहे, हे इकडं आहे ना. तिकडे काही नारळ फोडायचा का वाहून द्यायचा, मध्ये टाकायचं. होळी टाकून द्यायचं आहे आपल्याला. सर्वच्या सर्व गावकरी इथं जमा झालेत होळीचं पूजन करायला, म्हणजे होळी पेटवायला. अंधारामुळे ना रस्त्यावरचं किंवा आजूबाजूचं जास्त दिसत नाही, पूर्ण अंधार पडलाय आणि लाईट पण नाही. गावाच्या शेजारचे पण इथं लाईट नाहीये, त्याच्यामुळे जास्त दाखवता येणार नाही किंवा दिसणार आहे. तुझा ताळमेळ
हा बॅटरी मारा बॅटरी. बॅटरी मारा, सगळ्या गोष्टी होतील. मंडळ गावकरी मंडळ आणि होळी लावतो हो. लावा लावा लावा. हो, लावा लावा. हे नारळ सगळे नारळ टाकता का? बाबा तुमचं नाव सांगा ना एकदा. माझं नाव यशवंत रामचंद्र गायकवाड. तुम्ही कोणी का बरं नाही दाखवत? आता नंतर ती घेवा जल मग खांब पडले का मग दाखवसाल? नाही नाही अगोदरच. अगोदरच. हा हा. अगोदर म्हणजे केव्हा तरी, घेवा तर म्हणजे केव्हा तरी, ती आता ना सांगळल ना ह्या लाकडा पेटील ना म्हणजे आवाज देईल तेव्हा ना. पहिले नवसाचा होतं, त्याच्यानंतर मग कोणाचा नवस घ्यायचा आहे का मग आपण सोडतो आपण त्याला. खांब फुटला का म्हणून सोडतो आपण. कोणा कधी दाखवसाल? दाखवू आता का जेवण देता होळी घेवा ते म्हणजे ते कसं समजल बो ती घेवा घेवा ते आता घेईल असं टाकू समजल कसं ती घेते आता बा असा. हा टाकायचं आम्ही बोन टाकू पाणी घालू नाही पण ती घेते आता ते समजल कसा. घेते पण तिला आपले हे करून टाकायचा पुरणपोळी. मग आता थोड्या वेळाने ही होळी पेटली ना, संपूर्ण लाकडं लागले ना का मग ना आपल्याला असं वाटत का आता होळी संपूर्ण पेटली. मग त्याच्यात आपण पाणी टाकायचं, तांदूळ टाकायचं आणि हे निवड टाकायचं, डाळ्या टाकायच्या, आपले खजूर टाकायची. जे जे निवड जे असेल, आपलं ज्याचं घरचं. असंच आपण मग आज टाकलं ना का मग आजपासून ही डाळी खायची, खजूर खायची, हा, हा, हा. असं आंबा असं. आंबा पण टाकत येते. हा आंबा पण आता उद्यापासून मग एकमेकाला भेटा घाटी होतील आणि आंबा खातील. आज असा. भेटा घाटी होतील आणि उद्यापासून आंबा खातील. हा. तोपर्यंत म्हणजे जशी वांगा होती नाही का, वांगा- तशी ही गोष्ट आहे आता. जसं वांगा बरोबर सगळं ना? वांगा खात्यात हा ना, हे महत्वाचं होता. ही गोष्ट महत्वाची होती का म्हणजे काय? कसं दाखवला का नाही? तुम्ही दाखवला का नाही? दाखवला. बर अरे हो ना हो ना हो ना. आता हे पाणी सोडलं हा. आणि आता हा तिला हे लय तापालो, लय गरम झाला आता. मोबाईल लय तापला आता. वर या आता शेत लागेल वर जास्त वर सरा आता हे चला सरा वर. आता तुम्हाला इथूनच काढता येईल. आता मस्त आता काढा तो बघ.
काटा आहे का बोललो काय ओळखून घेतलं होय अंधाराचा येत नाही जास्त. हे घेतला का जास्त घेतला का? मी 2-3 घेतलं बा. ह्या पापड्या हे मोडला का मग सगळे लोक येतात ना. ह्या पापड्या काय करतात मग? त्या घर देवाजवळ ठेवायच्या. घरच्या देवाजवळ ठेवायच्या. ह्या घरच्या देवाजवळ ठेवायच्या हा ह्या पापड्या. हा मग आता नाही का हा जो खांब पडला नाही का हा. आता जो हरडा आहे ना का ती जी वाटी आहे ना हा. का ती वाटी खूप महत्वाची आहे. पण ती वाटी आहे नाही का ते उष्णता आहे एवढी नाही का हा ती आता ती लोकांनी थापून घेतली नाही का. एवढा गरम. अरे इकडं एवढा गरम लागत आहे तरी गेलेत लोक. हा. मग त्याच्यात जवळ कोणाचीच टाप चालत नाही तरी पण त्या लोकांनी त्या गोष्टी केल्या. अरे मोबाईल लई तापला. मोबाईल लई तापला. हे पहा तांदूळ. आता इथं असा हे प्रतिज्ञा करणार आहेत का इथं आमच्या येणाऱ्या जे संकट माणसावर येणारे आहे हा ते संकट कधी येऊ देऊ नको आणि राय रोग जे आहेत येणारे साथीचे आजार हे कधीही हे गावात घरात कधीही आले नाही पाहिजे. याच्यासाठी हे तांदूळ हातात घेऊन आणि ते तिला अर्पण करतील, पाया पडतील. पापड्या घेतल्या त्या हा, त्याचं कसं? पापडी आणि हे हा आता जो आवाज आला तो आवाज आला म्हणजेच होय आपल्याशी बोलली आता असा. ओले आपल्याशी बोलली हा असं मानलं जात. असा मानले जातो. हा. म्हणजे हे नैसर्गिक भावना आपली हा म्हणजे निसर्गातला हे घटक आहे. निसर्गातला जो त्याचा जो भगवंताचा गुप्त आवाज आहे तो आपल्याशी तसा तर बोलता येत नाही. हा, पण हा. त्याच्यातून ती ही आदिबाह्य शक्ती आवाज देते म्हणजे आपल्याशी बोलली. हा हा पापडी घेतली ना ती पापडी हा आणि हे असे खड्डे आणि आंब्याच्या 5 फोडी. खडे म्हणजे इथलेच खडे हा का हे कुठले खडे पण? हे नाही ते कुठल्याही विचारायचे ज्या वेळेस ताप येईल ते उन्हाळाभर जरी केव्हा आला तरी तो फरक करायचा. हा हा त्याच्यात ही पापडी टाकायची. या आणि पापडी खडे 5 खडे आणि 5 फळे म्हणजे आंब्याच्या 5 फोडी हा हा फळाच्या उतारायचा एक आणि त्याच्यात ते पाणी ठेवून आणि एक बाई विचारते ऊन उतारतो उतरल का नाही ते तिथं उतरल थांबा हा. असा बोलले. हे आता हे तोडला का बरं? हा ते आता तोडला आता ती साठली हा आणि ते पुढच्याचं काय करतील त्याचं आता काय नाही ना. साठून आणि ते मागा आता फिरतील. समोर फिरतीला ते घेऊन आता हा एक जण पुढे पळेल आणि 2 जण आता त्याच्या पाठीमागे धावतील. हा हे काय करतात नक्की? हे आता हे घेऊन पळतील तिकडं. ते बोनी हे काय म्हणून हे आता हे जो आपला फेरा आहे हा हा तिला फेरा देतो ना तो हा फेरा आपले दे आणि तिकडे निघतो. काय राय रोग आहे आता हा रायरोग याच्यासाठी आता हे फिरले चंबूत आधी तिकडे घेऊन गेले. घेऊन गेले. आमचा रोग आता हे घेऊन जा. बाहेर घेऊन जातील ना हे टोकाचा. फेरे फिरू. हॅलो हा, ते पहा आता. हा, अजून आवाज दिला. मग काय पडा आता आता पडा पाया पडा घेता आता सगळे पाया पडतील. अरे मग आज एक हाताने नाही 2 हाताने पाय पड. अरे 2 हाताने पाय पड ना मग हा मग तेच ना. हा हा शाबास. थांबतावर अजून ना खांब उतरायचा आहे. थांबतावर अजून पाय पडायचा आहे आपल्याला. थांबतावर मला पडू दे. आणि भेटायचा ना असं. हा मग भेटायचा. हा आज सगळी लोक अशी भेटत आहेत ना. राम राम. हा ही आहे आदिवासी परंपरा. पडला. पाठव हा मग
हा आजच्या दिवशी वादी वाजले असतील ते विसरून जावे आज उद्यापासून गोडी ही आमची भेट काय करतात रोडला म्हणजे आपल्यावर पेक्षा मोठे आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आणि जे आपल्या लेवलचे आहेत त्यांची गडाबडी घ्यायची आणि जे काय आपले वादविवाद असतील ते विसरून जाणं उद्यापासून गुन्हे गोंधळ राहू हा दिवस आहे आजचा आज ही नाही का आता हे काय आहे? ही नाही का होळी तिला काय जा होळीचा जो खांब होता नाही का तो जळून पडला आता तो मोठा खांब होता तो. मोठा खांब होता तो हा. तो आता जळून पडला हा. तिची आपण हिरा खाणली मग ती आता काय करायची अरे लय लावून दिली त्याच्या जास्त लावून दिली रे हा मी आणली म्हणजे मला थोडं जाऊ दे ना हा ना मग हा, लाव माझे बी लाव हा आभारी आहे तुमचा मी तिथून होळी पेटवल्यावर होळी पेटवल्यानंतर इथे संध्याकाळी येतात. सगळे हा, आपापल्या सगळं घरी हे जमा करून आणि पाया पडल्यानंतर मग तिकडे जे भेटला त्याला पाया पडत घरी हा म्हणजे जातात. आपल्या घरी जाईपर्यंत हा, घरी जेवणाला जाईपर्यंत घरी पाया जाईपर्यंत पडायचं. जेवढे भेटतील सगळ्यांचा भेट घ्यायच्या हो. आणि उद्याला धुलीबंधन पूर्वी सकाळी हे वाटी घ्यायचं हा आणि अशी लहान पोरं घ्यायची हा आणि प्रत्येकाचे अंगणामध्ये थोडासा माती टाकत चालायचा. माती म्हणजे कशासाठी हे धूळ हा हा धूळ मांडवा हा, धुलीबंधन. राहतो ना हा. त्याच्यात ती धूळ फेकत चालायचा म्हणजे धुलीबंधन. आता करतात का नाही आता करत आहेत पण आता काही जास्त एवढा नाही पूर्वी असं करायचे. आणि मग त्यांचं धुलीबंधन म्हणजे आज बा धुलीबंधन म्हणजे नेमकं धुलीला बंधन केलं आज हा 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 असा. आता संपूर्ण गावामध्ये सगळी लोक एकमेकाच्या भेटीगाठी घेतात. आम्ही आता निघलो सगळा लोक झापावर लागला त्याच्यामुळं आता हे पूर्ण गावामध्ये असं ना पूर्ण गावामध्ये आता प्रत्येक माणसाला एक एक जणाला भेटायचं हा, हा. म्हणजे आनंद जो आपला आहे तो आनंद लुटायचा. गोदाई बेस इकडे पाहतो का नाही काय चावतात का नाही काय चावलं त्यात बरं आडगावले शिकलास तू जरा काय पड रे पडू दे रे पडू दे रे मग कसा लहान पोरासारखा वाटत आम्हाला वाटत जरा नाही का. तर ही होती आडगाव या गावातली पारंपरिक होळी. प्रत्येकाच्या आपल्या स्वतःच्या जीवनातील होळीबद्दल काही ना काही आठवणी असतीलच. प्रत्येक भागामध्ये होळी वेगवेगळ्या प्रकारे साजरी होते. या भागातली होळी कशी साजरी होते ती माझ्या पद्धतीनं थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आता ती परिपूर्ण प्रकारे मी दाखवू शकलो नाही घाई गडबडीमध्ये किंवा इथं थोडासा गोंधळ असतोच. त्याच्यामध्ये कोणती गोष्ट कधी दाखवायची पटकन त्या गोष्टी होऊन जातात. ते वाक बांधायचा किंवा ते तोरण बांधायचं ते सगळ्या गोष्टी असं सलगपणे दाखवू शकलो नाही. पण जेवढं मला शक्य झालं तेवढं या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. आणि ते कसं वाटलं ते नक्कीच सांगा. आणि आपल्या भागामध्ये होळी कशी साजरी होते ते नक्कीच कमेंट करून सांगा. जुन्या पद्धती जुन्या काळामध्ये खूप वेगळ्या प्रकारे साजरं व्हायचं ते आता तसं राहिलं बी नाही. तरीसुद्धा आपल्या लहानपणीच्या आठवणी होळीच्या धुलीवंदनच्या आपल्यासोबत असतीलच. त्या नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओसुद्धा आपल्याला कसा वाटला ते नक्की सांगा.
मी माझ्या पद्धतीने जेवढा शक्य झालं तेवढा प्रयत्न केला आहे. तर मग हा व्हिडिओ आता इथे संपूयात. भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नाही ना